श्री स्वामी समर्थ अध्याय 13वा श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षीचा शशिकात वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय वाढले द्वादशाध्याय अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटिक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थाची खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रीची पूर्ण कृपा मज होनी तया बाळप्पा प्रिय असे झाला वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठ धरून स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंद करीत असे. स्वयंपाकाधिक करावेसी लज्जा वाटत असे. त्यात एक समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जाशी सानिध्य गुरु असे जाण निरंतर ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा म्हणी समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन. स्वामी विन देवत अन्य नसेच थोर या जगी. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती. तेथे तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थाची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता त्याचे. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयी लघुशंका लागता स्वामी बाळप्पांत उठवले श्री ते. धरुणी करी घेऊन गेले बाहेरी. पाहुणी ऐशी परी बाई अंतरी कोपली. म्हणे यांनी येऊन स्वामी केले अपना अधीन. माझे गेले श्रेष्ठ पण अपमान झाला तैपासून. बाळप्पाशी त्रास देत अहनिशी गाराने सांगता समर्थाशी. बाई ते शब्दे तांडिती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्यांच्या घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयास द्रव्यांशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचे सण येत राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्त समर्थाशी अर्पिले होते चंद्रहाराशी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीच्या मनात विचार येता त्वरित. सुंदराबाईस बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठवले गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी. हे सत्वर म्हणे द्यावा की चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयास हार नाही आम्हापाशी. बाळप्पा ठेवितो तयाशी. तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकूनी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणाशी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वी. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जवाब दिदला चोळप्पाने बाळप्पा देते तरी घाईजे. ऐसे भाषण ऐकूनी जमादार परतून नूप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची. ऐकूनी कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईंनी ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाच्या करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. पहिलेच होते बाईंच्या मनी साह्य झाली आता राणी. सुंदराबाई गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोळप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी. धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होत असे. असो एके अवसरी काय झाले नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी. भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळ. तयांची करुणिया जोळी समर्थ करी घेतले. अलख शब्द उच्चारले म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थ काय असे उणे तेथे. जे जे दर्शन आला होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती. आणून न लागता एक क्षण 100वरी गणती झाली. जोळी चोळप्पांत देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहुण्य द्रव्यांशी आनंद झाला तयाशी. परीन आले मानशी श्रीचरण अंतरले. तयाशी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामीजवळ पातले. त्यांनी उठून चोळप्पाशी आपण बैसले स्वामीपाशी. चोळप्पाच्या मानसी दुःख फार झाले. स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलती. चोळप्पा ते काही न देती. ते
तरी घेती हिरावून. चोळापाशी दूर केले बाईशी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिता ती. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागोनी दृष्टांतर तांडण करी बहुसा. ते ऐकून बाळप्पाशी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणाशी म्हणती जावे येतुनी. ऐसा केला विचार झाली असता रात्र. बाळप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येतुना. याकरिता दुसरे दिन समर्थाजवळ पातले. आपुली आज्ञा घ्यावेशी बाळप्पा येतो या समयशी. अंतर्ज्ञानी समर्थास तत्काळ विदित झाले. तेव्हा एका सेवकरास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनात येत त्यास आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमणी आज्ञा आपण मिळेना कोठे मांडावे आसन. विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीच्या मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळा दर्शन येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पाशी आनंद झाला बाईशी. गर्व भरे ती कोणाशी मानिनाशी झाली. सुंदराबाईशी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. जे कोणी दर्शन येत त्यास बाई द्रव्य माग धनधान्य साठवीत. ऐसे प्रकारे करून बाईंची कृत्ये दरबारी विदित केली थोर थोरी. बाईने राहावे दूर श्रीचरणापासून. परिराणीची प्रीती बाईवरी बहुत होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयाशी हुकूम झाला सत्वरी बाईशी दूर करावे. परिराणीशी भिवून तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनास एके दिनी कारभारी पातले. तयास बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदाराशी. कैद करून या बाईशी आणावे म्हणती सत्वर. आज्ञाप्रमाणे सत्वर बाईशी बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेत ऊर बुडवून. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीच्या सेवेकरिता सरकारातून तत्वता. पंच नेमुनी व्यवस्था केली असे नृपराया. मग सेवा कराव्याशी घेऊन गेले बाळप्पाशी. म्हणती देऊ तुम्हाशी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयास द्रव्यांच्या नाही आम्हाशी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एक भक्ता सांगून करविले श्रीनी उद्यापन. हिशोब जपाचा घेतला बाळप्पानी चाकरी. एक तप सरासरी केली. उत्तम प्रकारे समर्थ ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळप्पा राहत. श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहून. जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ. तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णले असे सकलित. स्वामी चरित्र सारामृतात चरित्र सार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी. आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थाची. दृढ निश्चय उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोते होऊन सावधान श्रवणी आधार धरावा. उगीच करिता दाबी भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्याय सुंदर कथा ऐका श्रोते देऊन चित्ता. जेणे निवारे सर्व व्यथा पापराशी दुग्ध होत. अक्कलकोट निवासीय जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वदिती. इथं श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिशोध त्रयोदशोध्याय गोढा. इथं श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणस्तु शुभम भवतु. अध्याय
14वा श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणागणा, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परम पावना, दीनबंधो जगद्गुरु। आपुले कृपे निश्चित 13 अध्यायापर्यंत वर्णले स्वामी चरित्र अमृत। आता पुढे वदवावे आपुली कथा वदवया, बुद्धी देई स्वामी राया। चरित्र ऐकून श्रोतिया संतोष होवो बहुसाळ। कैस करावी आपुली भक्ती, हे नेने मी मंदमती। परिप्रश्न करिता श्रोती, अल्पमती सांगतासे। प्रातःकाळ उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामीचरण शुद्ध मन करुणी। प्रातःकर्मे आटोपुनी, मग बैसावे आसनी। भक्त धरुणी स्वामी चरणी, पूजन करावे विधियुक्त। एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान। सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी। धूप दीप नैवेद्य फूल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे। नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या। षोडोपचारे पूजन करावे सद्भावे करून। धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा जोडून दोन्ही कर। उभे राहावे समोर, मुखे म्हणावी प्रार्थना स्तोत्र नाम मंत्र श्रेष्ठ पै। अजान बाहू सुहास्य वदन, काश्य वस्त्र परिधान। भव्याने मनोरम मूर्ती दिसे साजिरी। मग करावी प्रार्थना, जय जयाजी अगहरणा। परतपरा कैवल्य सदना, ब्रह्मानंद यतिवर्या। निर्जय जयाजी पूर्ण पुरुषा, लोकपाल सर्वेशा। अनंत ब्रह्मांड दिशा, वेदवंदा जगद्गुरु। सुखधाम निवासिया, सर्वसाक्षी करुणालया। भक्तजन ताऱ्या, अनंत रूपे नटलाशी। तू अग्नी तू पावन, तू आकाश तू जीवन। तुची वसुंधरा पूर्ण चंद्र हो सूर्य तूच पै। तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र। अष्टदिका पालादी समग्र तूच रूपे नटलाशी। करता आणि करविता तूच हवी आणि होता। दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय। जंगम आणि स्थिर तूच व्यापले समग्र। तुझ लागी आदी मध्याग्र, कोटे नसे पाहता। असुनिया निर्गुण रूपे नटलाशी, सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा। वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रांत नाव रे विष्णू शंकर। एक सरे कुटीत झाले सर्वही, मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती। सहस्त्रमुखी निश्चिती, शिनला ख्याती वर्णिता। दृढ ठेविले चरणी माता, रक्षावे मजसी समर्था। कृपा कटाक्षे दीननाथा, दासाकडे पहावे। आता इतुकी प्रार्थना आणावी जी, आपुल्या मना कृपा समुद्र। ह्या मीना आश्रय देईजा सदैव। पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊ निरसून। इहलोकी सौख्य देऊन, परलोक साधन करवावे। दुस्तर हा भवसागर, ह्याचे पाहावे पैल तीर। तव नाम तरणी साचार, प्राप्त होऊ मजला ते। आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भूली नाना न बाधत तुझे कृपे। किती वर्णू आपले गुण, द्यावे मज सुख साधन। अज्ञान तिमिर निरसून, ज्ञानार्क हृदय प्रकटोपय। शांतीमणी सदा वसो, वृत्ताभिमान नसो। सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी। भव दुःख हे निरसो, तुझ्या भजनी चित्त वसो। वृत्त विषयांचा नसो, वासन या मनाते। सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम। तेने हो सुगम, दुर्गम जो भवपंथ। व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता। अंगी न यावे असत्यता, सत्य विजयी सर्वदा। आप्त वर्गाचे पोषण, न्याय मार्गावलंबन, इतके द्यावे वरदान। कृपा करुणी समर्था, आसुनिय संसारात। प्राचीन तव नामामृत, प्रपंच आणि परमात्म तेने सुगम मज लागी। ऐशी प्रार्थना करिता, आनंद हो समर्था। संतोषिनी तत्वता वरप्रसाद देतील। गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे। स्वामी पूजन प्रदोष समय होत जाण, उपोषण सोडावे। तेने वाढेल बुद्धी, सत्य सत्य हे त्रिशुद्धी। अनुभवाची प्रसिद्धी करिता ती स्वामी भक्त। श्री स्वामी समर्थ ऐसा षडक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अहोरात्र। तेने सर्वार्थ पाविजे, ब्राह्मण क्षत्रियाधिका लागोनी। मुख्य जप हा चहुवर्णी, स्त्रियांनीही निशिदिनी जप याचा करावा।
प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील, कैशी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात, जयाशी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयांची. दंभेशोडोपचार पूजिता प्रिय नवेची समर्था, भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामींचे. जय जयाजी आनंद कंदा, जय जयाजी करुणा समुद्रा, विष्णू शंकराची या छंदा कृपा करुणी पुरवावी. स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा समन सदा ऐकोत भाविक भक्त. चतुर्दशोध्याय गोढा श्रेयस्तु शुभम भवतु.